नुकताच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी भारत निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे पालन करण्यासाठी दिनांक 10 मार्च 2019 पासून संपूर्ण देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची आचारसंहिता लागू केली आहे। आचारसंहितेच्या काळात शासकीय निमशासकीय कार्यालयाच्या इमारती, टेलिफोन व विद्युत खांब, रस्ते इत्यादी मालमत्तांवर निवडणूक प्रचार संबंधितचे साहित्य, राजकीय पक्षाचे फलक, झेंडे, बॅनर हे सर्व हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत। अन्यथा आढळून आल्यास मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा 1995 अंतर्गत संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असेही आदेश पारित केले आहे। तसेच शासकीय कामे, भूमिपूजनाच्या इमारती यांच्यावरील कोनशील, बॅनर, बोर्ड यांच्यावर राजकीय पक्षाच्या व व्यक्तीचे नाव असल्यास असे फलक तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत। या निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचा अंमलबजावणीत निष्काळजी केल्यास त्या विरुद्ध लोकप्रतिनिधित्व नियम 1951 च्या कलम 134 अन्वये कारवाईस पात्र राहण्याचे आदेश दिले आहेत। परंतु यवतमाळ जिल्ह्याच्या वणी मतदारसंघात आचारसंहितेचा भंग होताना दिसून येत आहे, कारण हे मतदारसंघ चंद्रपूर आर्मी मतदारसंघात आहे। म्हणून या मतदारसंघात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष लागले नसल्याचे चित्र दिसत आहे। कारण गेल्या 10 मार्च पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची आचारसंहिता लागू झाली, पण वणीतील आचारसंहितेचा भंग होताना दिसत आहे। वणी शहराच्या उपविभागीय अधिकारी यांच्या बंगल्याजवळ एकता नगरच्या परिसरात राजकीय फल असल्याचे दिसत आहे। तसेच भूमिपूजन बांधकामाचे सुद्धा फल आहे, त्यामध्ये राजकीय लोकप्रतिनिधीचे नाव आहे। पण उपविभागीय अधिकारी यांच्या लक्षात का नाही येत आहे असे प्रश्न नागरिकांत होत आहे। तसेच नगर परिषद वणीच्या परिसरात राजकीय पक्षाच्या कामगार संघाचे फलक आहे। या फलकाकडे नगर परिषदेचे व निवडणूक अधिकाऱ्यांचे लक्ष का नाही गेले असा प्रश्न निर्माण होत आहे। त्याचप्रमाणे शास्त्रीनगर येथे राजकीय लोकप्रतिनिधी भूमिपूजन केल्याचे फलक आहे, तेही दिसत आहे। याकडे लक्ष का नाही देत आहे असा प्रश्न नागरिक करीत आहे। याप्रमाणे वणी मतदारसंघात आचारसंहितेचा भंग होताना दिसून येत आहे। या संपूर्ण घटनेसंदर्भात निवडणूक आयोग कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे। यावेळी उपस्थित नागरिकांनी सिटी न्यूजशी संवाद साधला। त्याचा भंग होत आहे। एचडीएम साहेबाच्या बंगल्याच्या समोरासमोर बिलकुल बघा तुम्ही, इथे बीजेपीचं एक फलक लावलेला आहे आणि एक मनसेचा फलक आहे, त्या बाजूने त्या समोरही अजून बीजेपीचा फलक आहे। हे आचारसंहितेत सरासरी भंग होत आहे। यामध्ये जर कुणी जर दुसरा व्यक्ती जर काही असे काही करत असेल तर त्याच्यावर तर कडक कारवाई होणार, पण एचडीएम साहेबाच्या समोरासमोर असे जर बोर्ड लागलेले असेल तर त्यांच्यावर कारवाई का बरं नको। हा एकता नगर यामध्ये या वार्डामध्ये सर्व प्रकारचे लोक राहतात, सर्व समाजाचे लोक राहतात।
आणि स्वतः निवडणूक अधिकारी आहेत एसडीएम साहेब, आणि त्यांनी सुद्धा इथे लक्ष केंद्रित केलेला नाही आहे की इथे एवढे फलक लागलेले आहेत प्रत्येक पक्षाचे, आणि हे झाकणार कधी? आणि हे सरासरी हे भंग करत आहेत आचारसंहितेचा. यांच्यावर कारवाई करायला हवी या लोकांनी, आणि या निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष केंद्रित करायला हवं. आणि आमच्या सर्व एकतानगर वासियांचे या कारवाईकडे लक्ष लागून आहे. आम्ही बघणार की समोर काय कारवाई करणार हे निवडणूक अधिकारी.